यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालय येथील कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे। रुग्णांना नेण्यासाठी स्ट्रेचर उपलब्ध होत नाही। जर स्ट्रेचर उपलब्ध झाले तर रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णाला स्ट्रेचरवरून लोटत न्यावे लागते। यवतमाळ येथील स्वर्गीय वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात रुग्ण व नातेवाईकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे। जामनकर नगर येथील खांडेकर कुटुंबियांनी त्यांच्या आईला उपचारासाठी दाखल केल्यानंतर स्ट्रेचर अभावी त्रास सहन करावा लागल्याचा आरोप केलाय। कर्मचाऱ्यांकडून सहकार्य न मिळाल्याने नातेवाईकांनी स्वतःच व्यवस्था केली। तसेच मागील दरवाजा बंद असल्याने रुग्णाला लांब मार्गाने न्यावे लागते। सीटी स्कॅनर नंतरही वेळेत उपचार न झाल्याने नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली असून संबंधितांवर तातडीने कारवाईची मागणी करण्यात आलेली आहे। माझ्या आईला प्रकृतीचा थोडा त्रास असल्यामुळे तिला उठता बसता येत नव्हतं। तर मी सरकारी दवाखान्यात जेव्हा भरती करायला आलो तेव्हा त्यांनी थातूरमातूर जी चिकित्सा राहते ती केली। त्याच्यानंतर मला त्यांनी सांगितलं की तुम्हाला सिटी स्कॅन करावं लागेल। तर त्याच्यासाठी मला जवळपास अर्धा तास स्ट्रेचरसाठीच फिरावं लागलं। तिथं स्ट्रेचरचा बंदोबस्त नव्हता, कोणताही कर्मचारी हजर नव्हता आणि हजर होते ते पण उडवाउडवीचे उत्तरं देत होते आणि त्यामुळं मला स्वतः स्ट्रेचर घेऊन माझ्या आईला त्याच्यावर टाकून जवळपास मागचं दार बंद केलं होतं। आम्ही त्यांना विनंती केली होती की CMO साहेबाकडे चाबी आहे म्हणे। CMO साहेबाला पण विनंती केली, पण त्यांनी सांगितलं की डीन साहेबांच्या आदेशामुळं आम्ही दरवाजा बंद ठेवलेला आहे, तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला फिरून जावं लागेल। आणि त्यामुळं आम्हाला खूप गैरसोय झाली आणि खूप भीतीदायक वातावरण त्या मेडिकल कॉलेज परिसरात आहे। त्यामुळं धाकधूक मनात ठेवून आम्ही त्या सिटी स्कॅनपर्यंत पोचलो आणि तिथून सिटी स्कॅनवरून आल्यानंतर तरी पण ती ट्रीटमेंट व्यवस्थित झाली नव्हती। जेव्हा मी काही लोकांना फोन केले किंवा विनंती केली तेव्हा त्यांनी ते ट्रीटमेंट चालू केली। तर माझ्यासोबत आतापर्यंत असं घडलेलं आहे। कोणत्याच कर्मचाऱ्याने तिथं सहकार्य केलं नाही। सगळेजण उडवाउडीचे उत्तरं देत होते। त्यामुळं खूप निराशा झाली आणि यावर काहीतरी कठोर कारवाई प्रशासनाने करावी अशी हात जोडून विनंती करतो। तुमच्या आईचं नाव काय? इंदुबाई शंकरराव खांडेकर।